रूप पाहताल सनी सुख झाले हो सारे सुख झाले हो सागरी सुख झाले हो सारे Hare
अगं थांबते. पंढरीनाथ भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, उमापति महादेव की जय, भुवनपुत्र हनुमान की जय, बोलो रे भाई जगदंबन की जय।
हरीच्या आलो जागरणा, जेथ वैष्णवांचे भार जयकार गर्द तसे, पळवनिया गेली झोप होते पाप अडके, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची विठ्ठल सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथ वैष्णवांचे भार जय जयकार गर्द तसे. माणसांच्या जीवनात नियमांना फार महत्व आहे. जो नियमाशिवाय अन्न खातो त्याच्यात आणि जनावरात फरक नाही. काही नित्य नेमाविन अन्न खाय तोची श्वान, वाया मनुष्यपण भार वाय तो ऋषभ. वारकऱ्यांच्या जीवनात काही नियम आहेत. वर्षातून 2 वेळा पंढरीची वारी करायची. आषाढी कार्तिकी विसरू नका मध, सांगत असे गुण पांडुरंग. किंवा आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करते. वर्षातून 2 वेळा पंढरीची वारी करायची आणि वर्षातून एकदा आळंदीची वारी करायची. यात्रे अलंकापुरी येती ती आवडती विठ्ठला. देवाकडे जात असताना संतांचं नामस्मरण करायचं. उलटे वर काय म्हणजे देवाकडे जात असताना संतांचं नामस्मरण करायचं आणि संतांकडे जात असताना देवाचं नामस्मरण करायचं. तुमच्या लक्षात राहावं म्हणून एक दृष्टांत सांगतो. पांडवांचा राजसूय यज्ञ चालला होता. रोज घंटा वाजायची, पण एक दिवस काय वाजली नाही. श्रीकृष्णाने सांगितलं, आपल्या शहराच्या बाजूला एक साधू झाडाखाली बसलाय, तो जेवल आपल्या दरबारामध्ये जेवल करील तरच पुढचा यज्ञ पूर्ण होईल, नाहीतर यज्ञ पूर्ण होणार नाही. मग अर्जुनाने झुंकला आणि साधूकडे गेला. साधूला विनंती केली की तुम्ही आमच्या दरबारामध्ये जेवण करण्यासाठी या. पण साधूने एक अट सांगितली, काय? जो मला 100 यज्ञांचं फळ देईल त्याच्याकडेच मी जेवतो. मग अर्जुनाचं काही साधूने ऐकलं नाही. मग अर्जुन घरी मालत आला. त्यांची चर्चा झाली. द्रौपदीने सांगितलं, मी साधूला घेऊन येते. मग अर्जुन रथ झुंपायला लागला. पण द्रौपदीने 2 दासी बरोबर घेतल्या आणि पायी निघाली. साधूकडे गेल्यानंतर साधूला तिने विनंती केली की तुम्ही आमच्या दरबारामध्ये जेवण करण्यासाठी या. पण साधूने ती अट सांगितली, काय? जो मला 100 यज्ञाचं फळ देईल त्याच्याकडेच मी जेवतो. द्रौपदी म्हणाली, आमच्याकडे रोज श्रीकृष्ण येतात. ते आम्हाला नेहमी सांगतात की संतांकडे जात असताना देवाचं नामस्मरण करायचं आणि हे जर केलं तर पावलागणिक 1 यज्ञ होतो. किती? पावलागणिक 1 यज्ञ. मग द्रौपदी म्हणाली, तुमच्याकडे येण्याकरता मला 500 पावलं लागली. आता माझ्याकडे 500 यज्ञाचं फळ आहे. तुम्ही त्याच्यातले 100 यज्ञाचं फळ घ्या, 400 यज्ञाचं फळ मला राहू द्या. साधू एकही शब्द न बोलता द्रौपदीच्या मागे आला, जेवण केलं आणि पुढचा यज्ञ पूर्ण झाला. हे पायवारीचं महत्व आहे. विठ्ठल निसर्गाने माणसाला खूपशा अशा गोष्टी दिलेल्या आहेत. त्याचा वापर केल्यानंतर माणूस मोठा होतो. हात दिलेत, पाय दिलेत, कान दिलेत, डोळे दिलेत, विचार करण्याकरता बुद्धी दिली, भावना प्रदानाला मन ठेवले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व एकत्र येण्याचं साधन म्हणजे मानवी जन्माचं शरीर. निसर्गाचा माणूस जेव्हा मोठा होतो त्याचं शरीर चांगलं असतं, अंतःकरण चांगलं असतं, बुद्धी चांगली असते. पण दुर्भाग्य एवढं की तो ज्या वेळेस गल्लीमध्ये जातो, मित्रांमध्ये राहतो, जसे मित्र असतात त्याप्रमाणे तो घडत जातो. जगद्गुरु तुकोबा आपल्याला या गोष्टीचं भान करून देतात की अशा लोकांपासून सावध राहा. जिथं आहे त्या गोष्टीपासून आपले पतन होते. नाही उत्पन्न झालं तरी चालेल, पण पतन नकोय आपल्याला. मानवी जीवनातील सर्वात सुंदर अवस्था म्हणजे आहे त्या स्थितीपासून उंच होत जाणं, मोठं होत जाणं. माणूस जसा मोठा होत जातो तसं त्याचं ज्ञान, त्याच्या भावना, त्याचं अंतःकरण या खूप मोठे होत जातात. घर चांगलं असून जमत नाही. काही मुलं चांगल्या घरात जन्माला येऊन त्याला कलंक लावतात. काही भाग्यवान असे असतात, सामान्य कुळात जन्माला येतात, पण त्या घराण्याचं नाव मोठं करून जातात. काय वेळेस असं पाहिलं येतं की अत्यंत संत कुळात जन्माला येतो, मोठ्या कुळामध्ये जन्माला येतो, पण त्या घराण्याची उंची त्याला कायम ठेवता येत नाही. काही वेळेस असं होतं की चांगल्या शरीरातून जन्माला येतो, पण दारूच्या आहारी जाऊन, व्यसनाच्या आहारी जाऊन
शरीर जर त्याला चांगलं ठेवता नाही आलं तर मन केव्हा चांगलं ठेवेल, बुद्धी केव्हा चांगली ठेवेल. आणि निसर्गानं दिलेले दान आहे आपल्याला, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे जर आपल्याला वाढवता येत नसत तर जन्म लिहून आपला काय फायदा नाही. विठ्ठल सर्वात महत्वाची बाब म्हणजे जीवन जगत असताना जीवनच आपल्याला समजत नाही. आपला स्वभाव असा असतो, आपल्या सोबत जो गोड बोलतो तो भलेही कपट्यानं बोलत असेल, व्यवहारानं बोलत असेल, सभ्यतेनं बोलत असेल, पण गोड बोलण्यामुळं, त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं आपलं पतन झालेलं काही वर्षांनंतर आपल्या लक्षात येऊ शकतो. ज्यांच्या संगतीमध्ये राहिलो, ज्यांच्या सहवासामध्ये राहिलो, त्यांनीच आपल्याला दाबून टाकलं हे म्हातारपणी काय वेळेला लक्षात येऊ शकतो. जर भागी असेल तर, नाहीतर म्हातारपणही तसंच निघून जाईल. म्हणून पहिल्यांदा मानवी जीवन जगत असताना अपेक्षा कोणाकडून करावी हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. ज्याच्याकडून अपेक्षा करतो त्याचा अधिकार काय, त्याची योग्यता काय, तो जीवनामध्ये काय करतोय. काही काही माणसं बोलत असताना फार मोठ्या पद्धतीने बोलतात. वर्तमान काळात बाजारू साधू इतके झालेत की सर्व लोक परमार्थाविषयी बोलतात, मोक्षाविषयी बोलतात, परब्रह्मविषयी बोलतात. काही काही साधू तर असे पाहण्यात येतात, बोलत असताना फार मोठ्या पद्धतीने बोलतात, पण संसारिकापेक्षा चांगला संसार करतात. काही काही माणसं असे पाहण्यात येतात, बोलत असताना सामान्य बोलतात, पण संतांपेक्षा त्यांचं आचरण मोठं असतं. देव न मानणारे काही देव माणसं या जगात पाहायला भेटतात, आणि देवाला मानणारे काही लोक या जगात राक्षसापेक्षा नीच पातळी आपल्याला गाठताना भेटतात. ते कसे वागतात याच्याशी आपल्याला घेणं नाही. आपल्याला सुखी व्हायचंय याच्या करता सावध फार महत्वाचं आहे. विठ्ठल जग कसंही असो त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. तुम्ही जन्माला आलात, तुमचं व्यक्तिगत जग असतं, त्या जगामध्ये भावना असतात, त्या जगामध्ये प्रेम असतं. शरीराला जसं आई सांभाळते तसं मनाला सांभाळणारा एखादा प्रेमळ पाहिजे, बुद्धीला सांभाळणारा एखादा विचारवान माणूस आपल्या जवळ पाहिजे, आणि हृदयामध्ये प्रेमाचा गारवा निर्माण करणारा एखादा संत पाहिजे. तुम्ही आम्ही फक्त एकच गोष्ट पाहता, ती म्हणजे पैसा. कारण पैसे लवकर मान मिळतो. पैसा ज्याच्याकडे आहे तो खळ असला तरी लोक त्याची सेवा करतात. अंतःकरणात न सहन होणारे बोलणं सुद्धा ऐकून घेतात. मग साधू एक शब्द बोलला तर त्याच्यावर रागवतात. पैशासाठी माणसं अत्यंत खालची पातळी गाठतात. साहेब जर बोलला तर अंतःकरणातून रडू येतो, पण चेहरा मात्र हसरा असतो. कारण पैशानं माणूस इतका गुलाम झालेला असतो की त्याला असं वाटत असतं जगात पैशाशिवाय दुसरा पुरुषार्थच नाही. पण संतांचा अनुभव मात्र असा आहे, पैशाशिवाय सुखी कसं व्हावं हे साधू आपल्याला शिकवतात. पण श्रीमंतीमध्ये एवढा मोठा माणूस होतो की त्याची विचारसरणीच बदलते. संध्याकाळच्या वेळेस ही श्रीमंत माणसं संसारातले तज्ञ असतात, कुत्र्याला घेऊन फिरायला निघतात. अभिमानाने सांगतात की आम्ही कुत्र्याला घेऊन फिरायला निघालो. त्यांना जोडीदार नसतात ना, म्हणून ते कुत्र्याला घेऊन फिरायला निघतात. आणि कुत्र्याला जर विचारलं तर कुत्रा हसत असतं. खऱ्या अर्थानं मी याला घेऊन फिरायला निघालो. म्हणजे जे माणसं जनावरांच्या सोबतीत वागतात ते माणसं या साधूंच्या संगतीत केव्हा येऊ शकतील कोणाला माहिती. विठ्ठल विठ्ठल. महत्वाचा विषय असा आहे, तुम्ही जीवन कसं जगता याला फार मोल नाही. निसर्गानं जो तुम्हाला मानवी जन्म दिलाय त्याचा तुम्ही कितपत उपयोग केलाय यासाठी खऱ्या अर्थाने साधूचा जन्म आहे. आपल्याला जे हृदय मिळालेले ते रस्ते उभं राहून कोणालाही वाटण्यासाठी नाही. ज्याला प्रेमाची गरज आहे त्याला सुद्धा तुम्ही हृदय द्यायला तयार होता. आणि उद्या जर त्या हृदयाला जखमा झाल्या दारू पिऊन गटात लोळतात, ही मानवी जीवनातील घोर अपमान आहे. न पेक्षा अशी योग्यता कमवा. रस्त्यावर हृदय देण्यापेक्षा तुम्ही जर रस्त्यावरून निघाला तर हजारो लोक तुम्हाला पाहायला जमले पाहिजेत, हजारो लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजे. हा अधिकार तुम्हाला कमवता येतो. अशा पद्धतीने जीवन जगता येतं. दुर्भाग्य असं आहे की आपल्याला साधू संत मिळत नाही, असे शिक्षण देणारी माणसं मिळत नाही, असे उच्च अधिकाऱ्यांचे लोक मिळत नाही. हे साधू संत काम करत असतात जीवनात. आणि जर समजा ज्याच्या मागे आपण लागलोय त्याने जर आपला स्वीकार केला तर हा मानवाचा घोर अपमान आहे. माणूस जर आपला स्वीकार करू शकत नाही तर भगवंताने केव्हा आपला स्वीकार करावा. कारण की संत सांगतात नर करणी करत नरका नारायण होय. हा तर माणूस जोडू शकला नाही, याच्यापेक्षा काय दुसरं पत नाही. ज्ञान कितीही आपल्या जवळ याला महत्व नाही. आपण प्रेम देतो, समाजावर, व्यक्तीवर, माणसांवर प्रेम करतो,
मुलांवर प्रेम करतो, पण त्यांना आपल्या प्रेमाची किंमत आहे की नाही याचा आपण अंदाज घेत नाही, म्हणून आम्ही सावध होत नाही. खरं म्हणजे जीवन जगत असताना आपलं अज्ञानीपणच चांगलं असतं, पण ज्ञानी झालो असं जर वाटत असेल तर त्याचा इतका मार्ग कोणालाच बसत नाही. एक आंधळा रोज मंदिराच्या दरवाजावर भीक मागायची. अमावस्याच्या ढगाळ रात्री ते आंधळ आपल्या घरी जाण्यासाठी निघालं. रोज खाली मान घालून चालणार आंधळ त्या दिवशी मात्र घाबरत घाबरत निघालेले होते. एका साधूला त्याची दया आली. एका साधूने त्याच्या हातात कंदील दिला. तुम्हा आम्हाला जसं हसू येतं तसंच त्या आंधळाला देखील हसू येत होतं. की आंधळा म्हणाला, रात्र भयंकर असो नाहीतर साधी असो, मला काय फरक पडायला लागलाय, मी तर आंधळा आहे. मग साधू म्हणाला, मला याची कल्पना आहे की तुला याचा उपयोग नाही, पण तुला कोणी धडकू नये याच्याकरता मी तुझ्याकडे कंदील देतो. त्या दिवशी खाली मान घालून चालणार आंधळ त्या दिवशी छाती पुढून करून चालायला लागलो. थोडं पुढे गेला, दुसरा माणूस त्याला धडकला. कंदील एका बाजूला पडलं आणि हे गटारात पडलं. रोज धडकतात याला माणसं, पण शिव्या देत नव्हता. आज मात्र शिव्या द्यायला लागला. गरिबीमध्ये माणसं शिव्या देत नाही. थोडा पैसा, थोडं ज्ञान आलं की माणसं शिव्या देतात. गरीब तक्रार करत नाही, श्रीमंत लोक तक्रार करतात की संसार आमच्या अनुरूप नाही. आणि तो आंधळा त्याला म्हणाला, डोळस माणसाने त्याला विचारलं, का रे रोजच धडकत होतात पण शिव्या देत नव्हतास, आज मात्र शिव्या द्यायला लागला? तो म्हणाला, हो, कारण आज माझ्या हातात कंदील होता. डोळस माणूस त्याला म्हणाला, तू म्हणतोय कंदील या हातात, मी गृहीत धरतो, पण हा कंदील विझलेला आहे हे तुला माहित नाही. हे तुझं अज्ञानीपण. ज्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवतो ते पुस्तकातले ज्ञान जीवन जगण्याकरता उपयोगी नसतात हे कमी लोकांना समजत, म्हणून ते सावध होत नाही. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. नुसतं सावध होऊन काय फायदा नाही. हरीच्या आलो जागरणा. अरे जो माणूस संतांच्या सानिध्यात येतो त्याच्या इतका भाग्यवान माणूस जगात दुसरा नाही, आणि त्याच्या इतका माणूस हुशार दुसऱ्या जगात नाही. लहानपणी आई म्हणते, आमच्या बाळाला काही कळत नाही. प्रेम करणारी आई असते, म्हणत असेल बाळाला काही कळत नाही, आपण आईला माफ करू शकतो. पण लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणते की आमच्या ह्यांना काही कळत नाही. अगदी कलेक्टरची जरी बायको असली तरी ती म्हणते की आमच्या ह्यांना काही कळत नाही. मोठ्या माणसाची जरी बायको असली तरी ती म्हणते आमच्या ह्यांना काही कळत नाही. आणि म्हातारपणात पोरं म्हणतात की आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. कळतं तरी केव्हा माणसाला? काही न कळता जीव जातो. म्हणून मानवी जीवन जगत असताना
कधी कोणाकडून अपेक्षा करावी हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सर्वात महत्वाची बाब म्हणजे परमार्थात आल्यानंतर आपल्याला काय समजलं याला महत्व नाही. परमार्थात आल्यानंतर आपल्याला काय लाभ झाला, काय फायदा झाला हे महत्वाचं नाही. पण परमार्थात आल्यानंतर केवढ्या मोठ्या संकटातून वाचलो हे जरी कळलं तरी भरपूर आहे. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथ वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत. पुढचा जो विषय आहे जेथ वैष्णवांचे भार, पुन्हा कधीतरी विचार करू. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची, जेथ वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत असे. गोबार कुमार मगाशी परिहार द्यायचा राहिला होता. थोडासा परिहार द्यायचा तो असा की 20 वर्षापासून चालत आलेला हा मनोली पंचक्रोशी श्री दयाळनाथ महाराज पायी दिंडी सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात आणि आनंदात मार्गक्रमण करत आहे. आजचा दुसरा दिवस, रात्रीची विश्रांती, डॉक्टर पोपट आणि झरेकाठी यांचा चहा पाणी नाश्ता व पंढरपूरची पंगत श्री विजय बनसिवानी यांनी वारकऱ्यांसाठी सुंदर अशी भोजन व्यवस्था केली. त्याबद्दल त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना श्री दयाळनाथ महाराजांच्या आशीर्वादाने सुख समृद्धी व आरोग्य लाभो व अशीच वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. आजचे कीर्तन हे दिंडीचे आणि या कीर्तनाला मर्यादा असतात. तुम्ही सर्व वारकरी मायबाप सर्व सकाळपासून पायी चालत प्रवास केलेला आहे, त्यामुळे तुम्ही सर्व थकले असाल आणि सर्व शक्यतेने असल्यामुळे कीर्तन लवकर आटोपतो घेतो. आमच्या दयाळनाथ महाराज पायी दिंडीचे सेवक श्री हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज शिंदे आणि ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज टोसर, तसेच आमचे गुरु हरिभक्त परायण सुरेश महाराज नागरे असतील, सोनवणे तात्या असतील, सर्वच वारकरी या सर्वांनी मोठ्या कष्टाने आजपर्यंत 20 वर्षांपासून दिंडीची परंपरा कायम राखली. या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. भगवान पांडुरंग त्यांना उदंड आयुष्य देवो व त्यांच्याकडून गावाची, देवाची व देशाची सेवा घडो व आमची ही दिंडी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कायम चालत राहावी
अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो व थांबतो. आणि ज्या मातेने मला जन्म दिला व माझ्या वडिलांनी मला परमार्थासाठी सतत मार्गदर्शन केले, त्या आई वडिलांना धन्यवाद देतो. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज ठोसर यांनी मला लहानपणापासून संस्कार करून या चिखल्याच्या गोळ्याला आकार द्यायचं काम केलं, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझे गुरुवर्य त्यांनी मला नाम दिलं ते माझे सद्गुरू हरिभक्त परायण सुरेश महाराज नागरे यांचं झरेकाठीमध्ये भरपूर साधक आहेत. सर्वांना जाता जाता एकच विनंती करतो की सर्वांनी गळ्यात तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, तुळशी माळ घाला, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, आवड देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा द्वारा उघडेल. ही लहान तोंडी मोठा गाव घेऊन विनंती करतो व थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज